नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण विपणन संशोधन बघतोय आणि आज आपण या विपणन संशोधनामधला अतिशय महत्वाचा भाग बघणार आहोत. तो म्हणजे विपणन समस्येचं विधान तयार करणं. एकंदरीतच आज आपल्याला समस्या म्हणजे नक्की काय हे समजून घ्यायचं. आपण जेव्हा जेव्हा संशोधन करायला सुरुवात करणार आहोत तेव्हा तेव्हा सर्वात पहिली पायरी म्हणजेच या समस्येची निर्मिती. जर आपल्याकडे समस्याच नसेल तर आपण विपणन संशोधन मार्गी कसं लावू शकतो? त्याच्यामुळे सर्वात पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे विपणन संशोधनाची समस्या. ही समस्या शोधताना ही समस्या एकंदरीतच आपल्या पाठीचा कणा जो असतो त्यासारखी काम करत असते. पाठीचा कणा एकंदरीतच आपल्या शरीराला तारण्याचं काम करतो. त्याच्यामुळे ही समस्या देखील पूर्ण संशोधनाला टाळण्याचं काम करत असते असं देखील म्हणायला काय हरकत नाही. आपलं संशोधन पूर्ण होईपर्यंत आपल्या या समस्येकडे पूर्ण नजर ठेवायची असते, कारण की एकंदरीतच ही समस्या आपल्या संशोधन पुढे कसं होणार याकडे लक्ष आपलं वेधत असते. त्याच्यामुळे संशोधकाने देखील हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जो संशोधनासाठी विषय निवडणार आहोत त्याच्यामध्ये ज्या समस्या आपण बघणार आहोत त्या संशोधकाच्या आवडीच्या आहेत की नाही. जर हे संशोधन त्या संशोधकाच्या आवडीचे नसेल, त्याची रुची त्याच्यामध्ये नसेल, तर कुठेतरी संशोधक त्याच्या दृष्टिकोनातून त्या संशोधनाकडे बघत नाही. त्याच्यामुळे ही आवड पुढे जाऊन त्या संशोधकाला प्रेरणेचं काम करणार आहे आणि म्हणून हे संशोधन अतिशय महत्वाचं आहे हे आपण म्हणू शकतो. एकंदरीतच समस्या ज्या व्यक्तीमध्ये किंवा एखाद्या व्यवसायामध्ये होत असेल किंवा समाजामध्ये होत असेल त्याचे आकलन संशोधकाला झाले पाहिजे, तर आणि तरच आपण पुढे जाऊ शकतो. आपण पुढे असंही म्हणू शकतो, जर समस्या नीट कळाली तरच आपण समस्येसाठी समाधान मिळवू शकतो. मात्र ही समस्या आपल्याला कळालीच नाही तर त्याबद्दलचे समाधान शोधणे देखील आपलं अवघड होते. आपण एक उदाहरणच बघू. आपल्याला सर्दी खोकला ताप झाला आणि आपण डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरला आपल्याला जे काही अडचणी होतात त्या थोड्याशा सांगितल्या तर तो डॉक्टर फक्त थोड्या समस्यांबद्दल आपला गोळ्या किंवा उपचार करेल. मात्र डॉक्टरला आपण पूर्ण समस्या सांगितली तर डॉक्टर त्या विषयावरती विचार करेल आणि त्या समस्येचं समाधान करण्यासाठी आपला गोळ्या किंवा उपचार करेल. म्हणून पूर्ण समस्या ही परिभाषित होणे हे अतिशय महत्वाचे आहे. संशोधकाला समस्या जर व्यवस्थित समजली तर आणि तरच हे संशोधन पुढे जाऊ शकते आणि त्याची सुरुवात होऊ शकते. समस्येच्या स्रोतांचा विचार केला तर इंग्लिश मधले हे 4 P आपल्याला लक्षात घ्यायचे. कोणते आहेत ते 4 P? पीपल्स, प्रॉब्लेम, प्रोग्राम आणि फेनॉमेनॉन. पीपल्स म्हणजे व्यक्ती, प्रॉब्लेम म्हणजे समस्या, नंतर प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम आणि फेनॉमेनॉन म्हणजे घटना. या 4 गोष्टींचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच समस्यांचा स्रोत कळू शकतो. आपण जेव्हा व्यक्तींचा विचार करतो तेव्हा तो स्वतः व्यक्ती किंवा तो व्यक्ती कुठल्या व्यवसायांमध्ये गुंतला आहे किंवा तो कुठल्या उद्योगधंद्यांमध्ये गुंतला आहे किंवा गट समस्या जर काही असेल तर त्याच्यावरती आपण समस्या निर्माण करू शकतो. जर समस्येचाच विचार केला तर समस्या नक्की काय, परिस्थिती नक्की काय आहे किंवा कोणताही प्रसंग जर आपल्याला बघायचा असेल तर आपण त्याच्यावर देखील संशोधन करू शकतो. एखादा कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमासाठी सामग्री नक्की कोणती वापरली जाते, त्याची रचना काय आहे आणि तक्रार कुठे होतीये का, या गोष्टींकडे आपण लक्ष देऊन कार्यक्रम म्हणजे प्रोग्राम या घटकाकडे बघत असतो. आणि शेवटचा म्हणजे घटना, फेनॉमेनॉन. यामध्ये कारण आणि परिणाम काय आहेत का किंवा कुठलेही नाते आहेत का. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या वस्तूची किंमत वाढते आणि किंमत वाढल्यावर ऑटोमॅटिकली ग्राहक त्या वस्तूच्या स्पर्धक उत्पादनांकडे बघू लागतात. त्याच्यामुळे असं काही नातं त्याच्यामध्ये निर्माण होतंय का की किंमत वाढली आणि ग्राहक कमी झाले किंवा ग्राहक स्पर्धकांकडे वळले. या गोष्टींचा उहापोह आपण स्रोतांमध्ये करू शकतो आणि त्या स्रोतांमुळे आपल्याला ही समस्या आणखी समजण्यास मदत. पुढे आपण बघूया समस्या शोधायची कशी. समस्या शोधण्यासाठी आपल्याला फक्त 2 प्रश्नांची उत्तर पाहिजे. एक म्हणजे आपण ही जी समस्या आहे, जो प्रॉब्लेम आहे तो आपण
काय म्हणून शोधतोय आणि का म्हणून शोधतोय. काय आणि का या दोन प्रश्नांची जर आपल्याला उत्तर मिळाली तर नक्कीच आपण आपली समस्या ही व्यवस्थित मांडणी करू शकतो. हे सर्व करत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आणि अतिशय महत्वाच्या या गोष्टी आहेत म्हणूनच लक्षात ठेवायच्या. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला नक्कल टाळायची. जर कोणी दुसऱ्या संशोधकांनी संशोधन केलेले असेल ते आपण पुन्हा पुन्हा करणार असेल तर ते आपल्याला टाळले पाहिजे. आपले संशोधन हे आपले स्वतःच आहे. त्याच्यामुळे आपण दुसऱ्या कोणी विषय घेतला तोच विषय आपण घेऊ आणि आपण पण त्याच्यावर करू हे टाळलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो विषय निवडू त्या विषयाची आजच्या काळामध्ये नक्की गरज आहे का हे बघितलं पाहिजे. नाहीतर आपण जुन्या काळामधला एक विषय घेतला आणि तो आजच्या काळामध्ये लागूच होत नसेल तर त्या संशोधनाला काहीच अर्थ नाहीये हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ आता ज्या गोष्टी आउटडेटेड आहेत, कुणी आता स्टोव्ह वापरतच नाही, मात्र जर आपल्या विषयामध्ये स्टोव्ह वापरणाऱ्या लोकांचा पाठपुरावा करणं असं जर असेल तर तो विषय कुठे ना कुठेतरी चुकू शकतो आणि तो आजच्या काळामध्ये लागू होऊ शकत नाही, त्याचा समाजाला काहीच फायदा होत नाही. त्याच्यामुळे विषय हा आजच्या घटनेला महत्वाचा कसा आहे हे आपण बघितले पाहिजे. मी पहिल्यापासून म्हणतोय की संशोधकाला त्या विषयाची रुची असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे संशोधकाचा जो आवडीचा विषय तोच त्याने निवडणं गरजेचं आहे हे देखील आपण लक्षात घ्यायचं. आपण जो विषय निवडू त्या विषयाची संपूर्णपणे माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. मग ती माहिती आपण वेगवेगळ्या पुस्तकांद्वारे घेऊ, इंटरनेटच्या माध्यमांमधून घेऊ, आपण एकंदरीतच सोसायटीमध्ये जाऊन वेगवेगळ्या लोकांकडनं माहिती गोळा करू, पण त्या विषयाची संपूर्ण इत्याभूत माहिती संशोधकाला असणं फार फार गरजेचं आहे. पुढे आपण बघूया की समस्येची देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला विषयाची माहिती आहे पण आपल्याला समस्या काहीच कळत नाहीये, समस्येबद्दल माहिती आपल्याला काहीच नाही, तरी देखील आपण हा विषय पुढे नेऊ शकत नाही. आणि शेवटचा आपण विचार करायचा आहे की भविष्यामध्ये आपल्याला या विषयाचं तारतम्य किंवा काही फायदा होऊ शकतो का या गोष्टीचा देखील आपल्याला सुरुवातीलाच विचार करायचा. जर आपल्याला हे समस्या विधान बनवायचंय तर आपल्याला फक्त 3 पायऱ्यांची प्रक्रिया लक्षात घ्यायची. एकंदरीतच सुरुवातीला मला समस्या कळत नाहीये, मात्र मला प्रॉब्लेम जो आकलन झालेला आहे, जे सुरुवातीला माझ्या लक्षात आले ते मी एक्सपर्ट्स बरोबर गटचर्चा करू शकतो का. मी असं गटचर्चा माझ्या मार्गदर्शकांबरोबर करेल, मी त्या समाजात करेल की जिथून नक्की ही समस्या सुरुवात होती. ही गटचर्चा आपल्याला अतिशय महत्वाची ठरते समस्येचं विधान बनवण्यासाठी. पुढची पायरी म्हणजे ही जी समस्या तयार झालेली आहे त्याबद्दल आपल्याला उपलब्ध जी काही माहिती आहे तिचं वाचन करणं. उपलब्ध माहितीचे वाचन आपण पुस्तकांद्वारे करू शकतो, इंटरनेटद्वारे करू शकतो, मॅगझिन्स, न्यूजपेपर, जे जे स्रोत आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या सर्व स्रोतांद्वारे आपण माहिती वाचू शकतो. जर आपण माहितीच वाचू शकलो नाही तर आपल्या आजच्या घडीला त्या विषयाबद्दल काय आहे हे अजिबात समजणार नाही. त्याच्यामुळे ही माहिती वाचन करणं हे महत्वाचं आहे. आणि तिसरी पायरी आणि शेवटची पायरी म्हणजे आपल्याला प्रायोगिक सर्वेक्षण करायचं. या सर्वेक्षणामधून आपल्याला कळतं की आपण हे जे संशोधन पुढे करणार आहोत ते योग्यरित्या पुढे जाऊ शकते का. प्रायोगिक सर्वेक्षण हे असे सर्वेक्षण असते ज्यामध्ये आपण छोट्या नमुन्यांवरती प्रयोग करून बघत असतो, त्यांना माहिती विचारत असतो आणि त्यांच्या माहितीच्या आधारे आपण हे संशोधन पुढे जाऊ शकते की नाही याच्यावरती विचार करू शकतो. त्याच्यामुळे जर आपण हे प्रायोगिक सर्वेक्षण प्रायोगिक तत्वावरील प्रयोग करून बघितलं तर आपल्याला समस्या विधान करणं हे सहज शक्य होतं. या सर्व गोष्टी जर आपण विपणनाशी जोडल्या तर आपण विपणनामधले कुठलेही संशोधन हे समस्येचं विधान तयार करून सुरू करू शकतो. विपणन संशोधनामधील आणखी महत्वाचे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचायचे, पण त्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करावा लागेल आणि तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक्स आणि तुमच्या कमेंट्स या व्हिडिओला द्या. धन्यवाद.